आमदार पुत्राचे भावी खासदार म्हणून फलक लावण्यात आलेले आहे। शिवसेनेचं फलकातून थेट तटकरेंनाच आव्हान। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंच्या उमेदवारीची फलकातून मागणी करण्यात आली असून रायगडमध्ये महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी। पाहूयात। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही, मात्र रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेनेही दावा ठोकला आहे आणि त्याच्या आशेचे फलक जे आहेत ते महाडच्या मतदारसंघात लागलेले आहेत। सध्या मी आहे माणगावच्या बाजारपेठेमध्ये आणि आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह जो आहे तो शिवसैनिकांना करण्यात आलेला आहे आणि त्याच आशेचे फलक जे आहेत ते अशा पद्धतीने म्हणजेच आमचं ठरलंय भावी खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ विकास गोगावले अशा पद्धतीने ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना सीट देण्यात यावी अशी भूमिका या आधी शिवसैनिकांनी घेतली होती, मात्र अचानक आता विकास गोगावले यांना उमेदवारी देण्यात यावी असे आशेचे जे फलक आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले आहेत। येणाऱ्या काळात महायुतीमार्फत ही जागा कोणाला जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।